देशात एका बाजूला LICच्या संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे, तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने CLIC ही नवी सहकारी जीवन विमा कंपनी सुरू करण्याची घोषणा केली आहे। शिवाय भारत टॅक्सीच्या धर्तीवर ही कंपनी सुरू केली जाईल असं देखील म्हटलं गेलंय आणि ग्रामीण भारतातील कोट्यावधी नागरिकांपर्यंत विमा सेवा पोहोचवेल असा देखील दावा करण्यात आलाय। त्यामुळे आता देशात नुकताच कोट्यावधींचा घोटाळा चर्चेत असताना सरकार नवीन विमा कंपनी का सुरू करतंय? बरं, LIC मधलाच हा जो घोटाळा आहे तो समोर आलाय किंवा त्या संबंधितला जो घोटाळा आहे तो समोर आलाय। मात्र आता LIC नंतर CLIC म्हणजे नेमकं काय, ही कंपनी कशी काम करणार, या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। देशातील महाघोटाळा म्हणून ज्याची चर्चा झाली ते प्रकरण म्हणजे शेअर बाजार नियामक सेबीने ज्वेलरी क्षेत्रातील मोठी कंपनी राजेश एक्सपोर्ट लिमिटेडवर तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा गंभीर आरोप केलाय। आणि अशातच सोमवारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कोऑपरेटिव्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी अर्थात CLIC स्थापन करण्याची घोषणा केली आहे। आणि यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला की आधीच LIC ही पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे, ज्याची स्थापना 1956 मध्ये झाली आणि आज तागायत ती कार्यरत आहे। मग नव्या विमा कंपनीची गरज काय? तर देशामध्ये जीवन विमा म्हटले की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे LIC आणि त्यानंतर खासगी विमा कंपन्यांचं सुद्धा मोठं जाळं उभारलेलं आहे। तरी देखील आजही ग्रामीण भारतातील मोठा वर्ग जो आहे तो जीवन विम्यापासून दूर आहे। यामागे अनेक कारणं आहेत। विम्याबाबत जागरूकतेचा अभाव, कंपन्यांची गाव पातळीवरील मर्यादित उपस्थिती, गुंतागुंतीची प्रक्रिया, एजंटवर अवलंबून असलेली व्यवस्था आणि अनेकदा लोकांचा विमा कंपन्यांवरील कमी विश्वास। आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सहकार क्षेत्रातील स्वतंत्र जीवन विमा कंपनी कोऑपरेटिव्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजेच CLIC स्थापन करण्याची घोषणा केली आहे। सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली होती। आणि ही घोषणा केवळ नवीन कंपनी सुरू करण्यापुरती मर्यादित नाही, तर सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न म्हणून सुद्धा तिच्याकडे पाहिलं जात आहे। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की CLIC नेमकं आहे तरी काय। तर कोऑपरेटिव्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी ही सहकारी तत्वावर कार्य करणारी जीवन विमा कंपनी असेल। या कंपनीचा उद्देश फक्त विमा विकणे नसून देशभरातील सहकारी संस्थांचं जाळं वापरून जीवन विमा सेवा थेट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा आहे। सरकारच्या आकडेवारीनुसार देशामध्ये सुमारे 8.5 लाख सहकारी संस्था कार्यरत आहेत आणि या संस्थांशी 30 कोटीहून अधिक सदस्य जोडलेले आहेत। दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, त्याचबरोबर सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, शेती सेवा संस्था, महिला बचत गट अशा विविध माध्यमांमधून हे नेटवर्क देशाच्या जवळपास प्रत्येक गावामध्ये पोहोचलेलं असेल। आणि सरकारचं म्हणणं आहे की एवढं मोठं जाळं आधीपासून अस्तित्वात असताना प्रत्येक गावात नवीन विमा कार्यालय उभारण्याची गरज नाहीये। त्याऐवजी याच सहकारी संस्थांमधून विमा सेवा दिल्यास त्या अधिक वेगाने आणि कमी खर्चामध्ये सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात। शिवाय सरकारने स्पष्ट केलंय की कोऑपरेटिव्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजेच CLIC ही भारत टॅक्सी या सहकारी मॉडेलच्या धर्तीवर उभारली जाईल। आणि ती कशी? तर भारत टॅक्सी हा चालक केंद्रित सहकारी उपक्रम आहे। मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मना पर्याय म्हणून हा प्रयोग सुरू करण्यात आला आणि या मॉडेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकार आता त्याच तत्वाचा वापर विमा क्षेत्रामध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि यामागील विचार असा आहे की ज्या ठिकाणी लोकांचा विश्वास आधीपासूनच सहकारी संस्थांवर आहे, तिथे त्याच संस्थांमार्फत विमा सेवा दिल्यास नागरिकांचा सहभाग वाढू शकतो। दरम्यान या कंपनीचा सर्वात मोठा लाभ शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि सहकारी संस्थांचे सदस्य आणि विशेषतः प्राथमिक कृषी पतसंस्थांशी जोडलेल्या लाखो कुटुंबांना होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली गेली आहे। म्हणजे आजही अनेक शेतकरी पीक विमा घेतात, मात्र जीवन विमा किंवा आर्थिक संरक्षणाच्या इतर योजनांपासून दूर असतात। आणि अशा वेळी स्थानिक सहकारी संस्थेमार्फत जीवन विमा उपलब्ध झाला तर विमा कव्हरेज वाढू शकतं आणि यामुळे नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा कुटुंबातील कमवत्या व्यक्तीच्या निधनासारख्या कठीण प्रसंगी आर्थिक आधार सुद्धा मिळू शकतोय। पण काही महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आहेत। म्हणजे घोषणा मोठी असली तरी सुद्धा तिची यशस्वी अंमलबजावणी अनेक गोष्टींवर अवलंबून असेल। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे CLIC ची कार्यपद्धती नेमकी कशी असेल,
कंपनीला विमा नियामक IRDAI कडून आवश्यक मंजुरी कधी मिळणार, त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या जीवन विमा पॉलिसी उपलब्ध असतील, प्रीमियम किती असेल, क्लेम प्रक्रिया किती जलद असेल, सरकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना विमा सेवेसाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार का, त्याचबरोबर LIC आणि खाजगी विमा कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी CLIC ची वेगळी ओळख काय असेल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने सहकार क्षेत्रावर विशेष भर दिलाय. स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना, त्याचबरोबर पॅक्सचे संगणकीकरण आणि राष्ट्रीय सहकारी डेटाबेस, त्याचबरोबर भारत टॅक्सी, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, गोदामांचं जाळं आणि आता कोऑपरेटिव्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी, अशा अनेक उपक्रमांमधून सहकार क्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सहकारी संस्था केवळ कर्जापुरत्या मर्यादित न राहता विमा सेवा, त्याचबरोबर वाहतूक, साठवणूक आणि इतर आर्थिक क्षेत्राला सुद्धा त्या सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे CLIC ही केवळ नवीन जीवन विमा कंपनी नाही, तर ग्रामीण भारतातील आर्थिक समावेशन अधिक मजबूत करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. देशातील 8.5 लाख सहकारी संस्था आणि 30 कोटीहून अधिक सदस्यांचं जाळं जर प्रभावीपणे वापरलं गेलं तर विमा सेवा खरोखरच गावागावामध्ये पोहोचू शकते. परंतु आता CLIC ही सहकार क्षेत्रासाठी मोठी संधी असली तरी सुद्धा तिचं खरं यश हे ग्रामीण नागरिकांना किती सहज, परवडणारी आणि विश्वासार्ह विमा सेवा मिळते यावरच ठरणार आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय होतं हे आपल्या सगळ्यांसाठीच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयासोबत. मात्र तोपर्यंत तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.